नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मिक्स कडधान्याचा डोसा. 1 वाटी मसूर घेतलेले आहे, 1 वाटी मटकी, 1 वाटी हरभरा, 1 वाटी मूग, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 1 वाटी रवा. त्यात 1 ग्लास भरून पाणी टाकायचं आणि मस्तच फाईन अशी पेस्ट बनवायची. तर आपण अर्धं-अर्धं पीठ करणार आहोत, कारण आपण त्याचा उत्तप्पा पण करू शकतो व डोसा पण करू शकतो. डोस्यामध्ये मी फक्त मीठ घातलेलं आहे आणि उत्तप्पा ज्याचा करायचा आहे त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे कांदा आणि मी कोथिंबीर टाकलेली, थोडीसं हळद टाकलेली आहे. तर याच्यामध्ये आपण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसूणची पेस्ट पण टाकू शकता, मिरची पण टाकू शकता. हे बघा आपल्याला आता हे डोसा मस्त छान तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे मसुरी डोसाचं चटणी आहे ती माझ्याकडे, ते मी टाकणार आहे. जर तुमच्याकडे ती नसेल तर तुम्ही पावभाजी मसालासुद्धा टाकू शकता, तो पण छान लागतो. आणि आता मी टाकणार आहे उत्तप्पा आणि तेलामध्ये टाकणार आहे मी तीळ. तीळ टाकल्यानंतर खूप छान लागतं हे उत्तप्पा, म्हणून मी तीळ टाकलेलं आहे. आणि मस्त असे सगळे पीठ असं मस्त टाकून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपण टाकायचं लाल तिखट. माझ्याकडे सर्व कडधान्य भिजवलेले होते आणि म्हणलं की ह्याचं काय करायचं, म्हणून मी असं म्हणलं की नवीन काहीतरी करूया. तर चला म्हणलं की मिक्स कडधान्याचा डोसा हे पौष्टिक असतो आणि मुलांनाही सर्वांना आवडतो. त्यामुळे वेगवेगळे पदार्थ काहीतरी छान वाटतं मुलांना, वेगळं काहीतरी. त्यामुळे हे माझे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत. एक आहे डोसा आणि एक आहे उत्तप्पा.